नमस्कार मंडळी, मी अंकुश आंबेकर. स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज आमचं असं एक प्लॅनिंग आहे की काय ते चिकन पोपटी. चिकन पोपटी बनवायची, ते पण कुकरमध्ये. चला आजची चिकन पोपटी म्हणजे पोपटी पोपटी कुकर मध्ये. म्हणजे आपल्या रायगडची फेमस पोपटी. चला तर मग तिची कृती बघूया आणि खूप कशी जणांना असं वाटतं की ती फक्त मटक्यातच मटक्यामध्येच बनते, लावते. पण आपण कुकर मध्ये लावूया. मटक्यामध्ये काही लोक म्हणतात फक्त मटक्यामध्येच लागते हा आणि तिला भांबरुटीचा पालाच लागतो. पालावाला. भांबरुटीचा पाला आणि टेस्ट येते चांगली, पण कुकरमध्ये सुद्धा खूप छान लागते. आम्ही ट्राय केलं होतं. मुंबईमध्ये जर नसलं कोणाकडे भांबरुडीचा पाला, हे मुंबईमध्ये नसतं अवेलेबल, तर त्यामध्ये अजून एक काहीतरी एक पदार्थ टाकून आपण कुकरमध्ये लावूया. चला तर मग आपण बघूया आज घरगुती कुकरमध्ये लावलेली चिकन पोपटी. चला. आपण चिकन मॅरिनेट केलेला अर्ध्या तासापेक्षा जास्तच झाले, कारण की गावी फोन वगैरे करेपर्यंत टाइम निघून गेला. तर आपण सुरुवात करूया आता. तर चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते शेंगा आणि हे यांना अंडी आणायला सांगितलं, ते विसरले. मग एक अंडा घरी होता तो घेतलाय मी, मीठ आणि तुम्हाला बोललेली भांबरुटीसाठी रिप्लेसमेंट तो हा ओवा. तर आपण आता सुरुवात करूया. पहिले मी कुकरला हलकसं तेलाने ग्रीस केले, कारण की चिकन तिथे लागू नये म्हणून. थोडंसं साईडने, तळाला नाही लावलं चालेल, पण साईडने लावून घेऊया. मी लावलेलं आहे मी. आता मीठ, तुमच्याकडे जाडं मीठ असेल तर ते घ्या, कारण की ते बेस्ट आहे. जाडल्यानंतर ओवा टाकूया. किती ओवा आहे? आता सेंटरला मध्येच असं. पुन्हा आपण चिकन वरती मीठ नाही टाकायचं, कारण की मॅरिनेट करताना मीठ होतं. थोडासा ओवा टाकूया पुन्हा. याने आपल्याला पोटाला सुद्धा बाधा होणार नाही. पुन्हा शेंगा, राहिलेलं चिकन. मी छोट्या कुकर, आमच्या तिघांपुरतं एवढं बस होईल, त्यामुळे छोट्या कुकर मध्येच लावते. पुन्हा ओवा चिकनवरती आणि आता शेंगा. यांना आता थोडं प्रेस करायचं लागतं शेंगांना. आपण आता झाकण लावून त्याला आता आपण झाकण लावलंय आणि आता आपण हाय फ्लेम वरती 4 ते 5 शिट्या काढून घेऊया. आणि मग लास्टची जी शिटी 4थी 5वी होईल ती डायरेक्ट बंद करून वाफ लगेच काढून घेऊया, कारण की ते आतमध्ये शिजून ठेवायचं नाही. जे वाफेचं शिजणं असतं ते खूप हाय क्वालिटीचं असतं, त्यामुळे ती वाफ लगेच आपण काढूनच टाकूया. वाफ नाही ठेवायची. तर पोपटी झाल्यावर दाखवतो तुम्हाला. हे बघा, जस्ट आत्ताच कुकर मधनं काढले. वाफ पण इथे खूप गरम आहे. प्रॉपर ज्युसी, एकदम प्रॉपर शिजलेला आहे. माझ्यापेक्षा जास्त सुट्टीला सांगा. गरम आहे, खूप गरम आहे. ठीक आहे. थोडी मस्त शिजले. बघा तुम्ही पण.
खरोखर खूप छान. म्हणजे मटक्याची चव येत नाही, पण खूप छान. आणि ते काय टाकलंस ते? ओवा. ओव्याचा फ्लेवर एकदम मस्त मारतोय. स्पाइसी. बघा, तुम्ही पण अशी पोपटी घरी करून बघा. गावाला नाही शक्य कोणाला होत, तर तुम्ही मुंबईला करून बघा आणि कशी होते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. करा. चला तर आम्ही आता ही पोपटी करून बघितली मुंबईला, म्हणजे शहरा ठिकाणी. आम्हाला काय भांबरुटीचा पाळा वगैरे भेटला नाही. मटक्याचं आम्हाला पण शक्य नाही होणार आहे.